हां आहे तुम्ही कोणी पार्टिसिपेट आले तर थांबा येते ना आता. अजून कोणी आलं नाही. एखादी कमेंट येईल ना तेव्हा चालू करा. बघ बेटा. म्हणजे अरे पार्टिसिपंट नाही आले अजून 0 लोक आहेत. येतील हळूहळू. मग त्याच्या येतील तेव्हा बोलणं चालू करून नाही ते स्वतः येतील ना. स्वतः येतील ते इकडं असं लिहून येईल हे यांनी जॉईन केलेलं आहे तर कोणी एकनी पण जॉईन केलं तर बोलणं चालू करून दे. ठीक आहे. कॉल करून विचारून घ्या. हां आलं बेटा त्यांचं. कोणाचं काय आलं आलं का काही कॉमेंट्स? नाही. नाही ज्यापर्यंत येत नाही त्यापर्यंत काय नको कोणी नसलं आणि बोलून याच्यामध्ये रेणके कमिशनची पीपीटी बेटा काढा बरं याच्यामध्ये. याच्यात आहे नेटवरच आहे. पीपीटी रेणके त्याच्या मेलवरच आहे. माझ्या मेलवर बघा हे राहिलं तुमचा मेल हे राहिलं तुमचा मेलला केलं रिफ्रेश काय आहे काही सेंडमध्ये बघ. सेंटमध्येच होतो मी सध्या. आता बघा मी इकडे आलो नाही आहे तू टाकता का रे ते का ते का यस. स्क्रोल केलं तर होईल. हां आहे ना. आलं स्टार्ट करायचं का? थांब अजून 2-3 नंबर एकच आलेलं. आलं बेटा. नमस्कार. मी डॉक्टर अशोक पवार, माजी संचालक वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. आज विमुक्त दिन आहे. विमुक्त जाती भटक्या जमातीचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक यांना अभिवादन करून खऱ्या अर्थानं मी मुख्य विषयाकडं मी वळण्याचा प्रयत्न करतो. मित्रहो, या विमुक्त दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजक सुकेशनी पंचशील, प्रगती पंचशील आणि भरत खंदारे यांना सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करून आजच्या विमुक्त दिनानिमित्त मी माझी भूमिका आज मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला कल्पना असेल की देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि तुम्हाला याची कल्पना असेल की 26 जानेवारी 1950ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या परिश्रमानं तयार केलेलं जगातलं सर्वात मोठं संविधान आम्हाला प्रामुख्याने बहाल करण्यात आलं आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली. आणि तुम्हाला याही बाबीची कल्पना असेल की 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु या देशामध्ये
विमुक्त जाती भटक्या जमातींना 1952पर्यंत स्वातंत्र्य मिळालं नाही. याचं काय कारण असेल? तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या 1871च्या गुन्हेगारी कायद्यामध्ये ह्या बंदिस्त होत्या. त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं. त्यांना सेटलमेंटमध्ये प्रामुख्यानं छावण्यामध्ये, त्या छळ छावण्यांमध्ये प्रामुख्यानं बंदिस्त करण्यात आलेलं होतं. तर खऱ्या अर्थानं आम्हाला विमुक्त दिन हा साजरा करत असताना आम्हाला ह्या बाबीचं देखील भान या ठिकाणी की सॉरी फॉर इंटरप्रेशन. तर या ठिकाणी आम्ही या गोष्टीचं म्हणजे भान आम्ही ठेवायला पाहिजे किंवा जाण आम्ही ठेवायला पाहिजे की स्वतंत्र भारतामध्ये देखील विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या पारतंत्र्याचं जीवन जगत होत्या. तुम्हाला कल्पना असेल की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या जमाती बंदिस्त अवस्थेमध्ये का जीवन कंठित होत्या, किंवा ह्या जमाती मुक्त का नव्हत्या, किंवा स्वातंत्र्यानंतर देखील त्या आजतागायत मुक्त आहेत का, या विषय हाच दृष्टिकोनातून आज चर्चेचा हाच त्याची प्रासंगिकता आहे असं मला वाटतं. कारण देशाला स्वातंत्र्य मिळून आम्ही 7 दशकं ही प्रामुख्याने पूर्ण केलेली आहेत. आणि एवढं असताना देखील विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या पारतंत्र्याचं जीवन जगतात. त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, त्यांची सामाजिक परिस्थिती असेल, त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व असेल, त्यांचा राहणीमानाचा दर्जा असेल, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, हा आजतागायत देखील बदललेला नाही. तर हा दृष्टिकोन का निर्माण केला? केवळ विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या प्रामुख्यानं मुळातून अशा पद्धतीचं यांची जीवनपद्धती होती का? तर हा देखील आपण इतिहास लक्षात घेणं गरजेचं ठरतं. कारण विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या जगातील प्राचीनतम अशा इंडस व्हॅली, मोइंजोदरो, हरप्पा आणि आता राखीगढी या संस्कृतीच्या ओरिजिनल ट्राईब्स होत्या आणि त्यांचा एक स्वर्णिम इतिहास असा होता. असं देखील आता अलीकडच्या काळामध्ये हे सगळं उघड झालेलं आहे. आता हळूहळू ते त्यांचा स्वर्णिम इतिहास आता जगापुढे येऊ लागलेला आहे. आणि म्हणून ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की विमुक्त जाती भटक्या जमाती या देशाच्या, या किंबहुना जगाच्या ह्या आदिम ओरिजिनल ह्या ट्राईब्स होत्या. आणि असं असताना देखील या जमातींना अत्यंत लाजिरवाणं जीवन जगण्याची पाळी किंवा वेळ ही का आली याचा मुळातून विचार करण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आम्ही 31 ऑगस्ट 1952 पासून विमुक्त दिन हा काय करत असतो, आम्ही साजरा करत असतो. मुख्यतः आजच्या विषयाची प्रासंगिकता जर आपण लक्षात घेतली तर विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला किंवा काय केलं, किंवा इतर मागासवर्गीयांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, हा देखील मुख्यतः काही लोकांच्या चर्चेचा विषय असतो. परंतु आम्ही अध्ययन केल्यानंतर किंवा अभ्यास केल्यानंतर आम्हाला ही गोष्ट लक्षात येते की एक संवाद या ठिकाणी सांगणं मला फार महत्त्वाचं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गाच्या संदर्भातली भूमिका काय होती. तर मुळामध्ये एक संवाद मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि तो संवाद आहे स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान. कारण रेणके कमिशन वस्तुस्थितीने विपर्यास ह्या विमुक्तनामा या ग्रंथामध्ये मी प्रामुख्यानं पहिल्याच पॅरेग्राफमध्ये 2008-9ला ह्या ग्रंथाचं ज्यावेळेस निर्माण केलं त्याच्यामध्ये पहिल्याच पॅरेग्राफमध्ये ही बाब मी कोट केलेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगतात की बाबासाहेब हमारा देश आज़ाद हो गया. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंना संबोधित करून सांगतात कि पंडित जी हमारा देश ये आज़ाद हो गया, स्वतंत्र हो गया, प्रजातंत्र आ गया, ये आधा अधूरा सत्य है. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेबांना विचारतात की पुरा सत्य क्या आहे. तर त्यावेळेस ते सांगत असतात की या देशातील किंबहुना या जगातील ज्या ओरिजिनल ट्राईब्स आहेत, विमुक्त जाती भटक्या जमाती ज्याला आपण म्हणत असतो, किंवा त्याला मूलतः
आम्ही गुन्हेगारी जमात कायद्यामध्ये बंदित असणाऱ्या जमाती ज्याला आपण म्हणत असतो, तर त्या जमातीच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू सांगतात की पंडितजी अधुरा सत्य आहे. त्यावेळेस पंडितजी त्यांना म्हणतात की पुरा सत्य क्या है बाबासाहेब. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की क्रिमिनल ट्राइब्स एक्ट में ब्रिटिशों ने बंदिश की इस देश की, इस विश्व की अबोरिजिनल ट्राइब्स, ये घुमंतू जनजातियाँ आज भी परतंत्रता का जीवन जी रही है. आणि त्यावेळेस प्रामुख्याने पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्रामध्ये येऊन सोलापूर या ठिकाणी विमुक्त जाती भटक्या जमातींना प्रामुख्यानं तुम्ही विमुक्त आहात, तुम्ही मुक्त आहात अशा पद्धतीची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आणि तिथपासून आम्ही प्रामुख्याने विमुक्त जाती भटक्या जमाती कागदोपत्रिका असेना हे मुक्त शासनाने घोषित केल्या. परंतु तुम्हाला माहीत असेल की ब्रिटिशांनी या जमातींना गुन्हेगार जमाती कायद्यामध्ये का बंदिस्त केलेलं होतं, त्या बंदिस्त करण्यामागची त्याची काय कारणं होती आणि त्याचा एकंदरीत आयोग, समित्या आणि एकंदरीत त्यांची परिस्थिती या संदर्भामध्ये आपण 3 टप्प्यामध्ये या व्याख्यानामध्ये आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत, संवाद करणार आहोत. तर मूलतः आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की केप ऑफ गुड होपला वळसा घालून तुम्हाला माहीत असेल की वास्को द गामा हा भारताकडे आला. आणि तुम्हाला माहिती असेल की 1492मध्ये त्याच वेळेस कोलंबस हा प्रामुख्यानं अमेरिकेकडे गेला. आणि म्हणजे अमेरिगो आणि कोलंबस हा त्याचा सगळा आपण विचार जर आपण केला तर या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की जगाची जी आर्थिक साम्राज्यवादाची जी विभागणी आहे, तर या विभागणीचा इतिहास याच्या मुळातून आम्ही जाऊन पाहिलं पाहिजे की जगाचा आर्थिक साम्राज्यवाद ज्याला आपण म्हणत असतो, सामाजिक साम्राज्यवाद ज्याला आपण म्हणत असतो, सांस्कृतिक साम्राज्यवाद ज्याला आपण म्हणत असतो, धार्मिक साम्राज्यवाद ज्याला आपण म्हणत असतो, तर हा प्रामुख्यानं आर्थिक साम्राज्यवादाच्या शोषणाचा इतिहास ज्याला आपण खऱ्या अर्थानं आपण म्हणत असतो, तर तो इतिहास 1492 आणि 1498 पासून प्रामुख्यानं सुरू होतो असं आपल्याला काय करता येतं, म्हणता येतं. 1492 आणि 1498ला काय झालं, तर 1492 आणि 1498मध्ये या ठिकाणी प्रामुख्यानं 2 या साम्राज्यवादी खलाशांचं प्रामुख्यानं द्वंद्व झालेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि तुम्हाला माहीत असेल की काही टोळ्या दुसऱ्या टोळ्यावर आक्रमण करायचे आणि त्यांनी लुटलेली संपत्ती, त्यांनी कमावलेलं धन, त्यांनी लुटलेली हा सगळा जो भाग आहे तो प्रामुख्यानं एकमेकाकडून हिरावून घ्यायचं. आणि मग पोप जॉन पॉल दुसऱ्यानी प्रामुख्यानं या दोन्ही खलाशांना, दोन्ही साम्राज्यवादी शक्तींना एकत्र आणून त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही वाद करू नका. एक जण तुम्ही पूर्वेकडे जा आणि एक जण तुम्ही प्रामुख्यानं उत्तरेकडे जा, अशा पद्धतीचं त्यांनी काय केलेला सल्ला दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की कोलंबस आणि अमेरिगो हा अमेरिकेकडे गेला, त्या अमेरिका खंडाकडे गेला. आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की तिथल्या ज्या मूळ जमाती ज्या होत्या, ज्याला आपण रेड इंडियन्स जमाती आपण त्याला म्हणत असतो. आणि तुम्हाला माहीत असेल की या ठिकाणी भारतामध्ये देखील तुम्हाला माहिती असेल की वास्को द गामा हा भारतामध्ये आला आणि त्यांनी राजा झामेरूनकडून सरहद मिळवली, मान्यता मिळवली आणि त्यांनी प्रामुख्याने या ठिकाणी आपल्या आर्थिक साम्राज्यवादाचा प्रवास काय केलेला आहे, सुरू केलेला आहे. आणि म्हणून जगाची आर्थिक साम्राज्यवादाच्या लुटीची ही 2 प्रकारे त्या ठिकाणी विभागणी झालेली आहे. आणि या विभागणीचा इतिहास जगातल्या शेकडो इतिहासकारांनी या संदर्भामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला. तर त्याच्यातले मुख्यतः 200 इतिहासकाराची संदर्भ जरी आम्ही आमच्या अभ्यासासाठी जरी घेतली तर त्या 200 इतिहासकारांनी आणि त्याच्यातल्या टॉप 10 इतिहासकारांनी प्रामुख्यानं भारताच्या स्वर्णिम इतिहासाचा इतिहास जर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला असं लक्षात येतं की या देशामध्ये प्रामुख्यानं जगाच्या पातळीवर आजच्या देशाचा जो काही GDP रेशो आहे तो प्रामुख्यानं हा 1% कमी आहे. म्हणजे 1-1.5% दरम्यान हा प्रामुख्यानं जगाच्या GDPमध्ये, व्यापारामध्ये आमच्या देशाचा आज वाटा आहे. परंतु मध्यकाळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये भारताचा जगाच्या व्यापारामध्ये असणारा वाटा किती होता किंवा GDPचा वाटा किती होता किंवा स्थूल देशांतर्गत याचा वाटा किती होता, तर सांगायला तुम्हाला आणि ऐकायला देखील या ठिकाणी आश्चर्य वाटेल की साधारणतः आम्ही पहिल्या शतकाच्या काळामध्ये जर आम्ही आमच्या जगाच्या पातळीवर आमच्या देशाचा GDP जो वाटा होता
आयात आणि निर्यातीमध्ये जो आमचा वाटा होता तो 31% जास्त होता. हे इतिहासकार सांगतात. म्हणजे आजही आम्ही जर त्या इतिहासकारांच्या संदर्भांकडे जर आपण गेलो तर त्या संदर्भ शोधत असताना भारताचा स्वर्णिम इतिहास म्हणजे आम्ही या ठिकाणी ही बाब आम्ही अधोरेखित केली पाहिजे, स्पष्ट केली पाहिजे की जग हे प्रामुख्यानं भारतामध्ये सर्वात मोठी महासत्ता जर जगामध्ये कोणती असेल होती असं जर आपण विचारलं तर मी एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगेल की जगामध्ये भारताचा वाटा हा 31% होता. म्हणून भारत हा महासत्ता होता आणि म्हणून ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. तर आज जगामध्ये अमेरिका ही महासत्ता स्वतःला म्हणून घेते किंवा त्याला संबोधित करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. परंतु या अमेरिकेचा देखील आज प्रामुख्याने GDP मधला जो वाटा आहे तो 14% आहे. परंतु इसवीसनाच्या पहिल्या शतकांमध्ये इसवीसनाच्या तुम्हाला माहिती असेल की 12व्या शतकांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी असं दिसेल की अगदी 15व्या 16व्या 17व्या शतकांपर्यंत देखील या भारताचा वाटा हा प्रामुख्याने 33% देखील त्या ठिकाणी जाऊन पोचलेला आहे. आणि त्या जगाच्या व्यापारांमध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीच्या एकंदरीत त्याचा जर आम्ही शेअर जर आम्ही काढला तर त्या 33%मध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती व्यापार करणाऱ्या जमाती या आदिम जमातीचा वाटा हा 26% होता. म्हणजे या देशामध्ये या जगामध्ये या विश्वामध्ये या पृथ्वीतलावर भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता आणि तो प्राचीन काळामध्ये होता, मध्यकाळामध्ये होता, अर्वाचीन काळामध्ये होता आणि अगदी ब्रिटिशाच्या आगमनाच्या पूर्वीपर्यंत हा देश जगामध्ये प्रामुख्याने याचा स्वर्णिम इतिहास होता. असं जरी आपण म्हटलं तरी आकडेवारीनिशी आपल्याला ते काय करता येतं त्या ठिकाणी सिद्ध करता येतं, त्या ठिकाणी सांगता येतं, अधोरेखित करता येतं. आणि म्हणून जगाच्या पातळीवर आज ज्या जमाती विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचं गुन्हेगारी जमात कायद्याचं बंधन टाकून ब्रिटिशांनी त्यांना 81 वर्ष बंदिस्त अवस्थेमध्ये जर ठेवलं असेल तर ते का ठेवलं? म्हणजे मुख्यतः त्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी वळलं पाहिजे. तर वळण्यामागचं काय कारण आहे की आर्थिक साम्राज्यवाद त्यांचं धोरणाचं त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की विमुक्त जाती भटक्या जमाती या जगामध्ये सर्वाधिक व्यापार करणाऱ्या जमाती होत्या, लदेनी करणाऱ्या जमाती होत्या. आणि त्या लदेनी करणाऱ्या जमाती ह्या ब्रिटिशांच्या आर्थिक साम्राज्यवादा पुढची सर्वात मोठी प्रामुख्याने अडचण होती. आणि म्हणून या विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या आर्थिकदृष्ट्या, ह्या सामाजिकदृष्ट्या, ह्या सांस्कृतिक दृष्ट्या, न्यायिकदृष्ट्या ह्या आत्मनिर्भर होत्या. आणि मग अशा आत्मनिर्भर असणाऱ्या जमातींना आम्ही जोपर्यंत जायबंद करत नाही, जोपर्यंत त्यांना आम्ही हे प्रामुख्याने त्यांना रोखत नाही, तोपर्यंत ब्रिटिशांनी या ठिकाणी भारतामध्ये त्यांना पायर होता येणार नाही. तसं जगाच्या पाठीवर 72 देशांमध्ये ब्रिटिशांचं हे आर्थिक साम्राज्यवाद होतं. परंतु भारतामध्येच त्यांनी प्रामुख्यानं या जमातीने रोखण्यासाठीचा महत्त्वाचा प्रयत्न काय केला? कारण आमचा भारत देश अनेक जाती, धर्म, पंथ, संस्कृती, परंपरा, सगुण, निर्गुण, पाप, पुण्य, स्वर्ग, नरक अशा कपोलकल्पित कल्पनेमध्ये हा भरडला गेलेला हा देश होता. आणि म्हणून या ब्रिटिशांनी सुरुवातीला या भारतामध्ये त्यांचा अभ्यास करण्याचा साठी सुरुवात केली. तर आमच्या देशाची सुधारणा व्हावी, आमचा देश श्रीमंत व्हावा, आमच्या देशातील लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावा, ही भावना मूळ ब्रिटिशांची नव्हती, या साम्राज्यवादाची नव्हती. तर त्यांनी त्यांचा आर्थिक साम्राज्यवाद आमच्यावर थोपविण्यासाठी आणि आमचं शोषण करण्यासाठी, आमचं दोहन करण्यासाठी आमची ड्रेन थेअरी जी दादाभाई नौरोजीने मांडलेली आहे तर ती मुळामध्ये आपण जर या ठिकाणी पाहण्याचा जर प्रयत्न केला तर उघडपणाने या सगळ्या जमातीकडं प्रामुख्याने काय केलं जायचं, पाहिलं जायचं. आणि म्हणून या जमातींना रोखण्यासाठी आता या जमाती या ब्रिटिशांना कुठे कुठे अडसर येत होत्या. तुम्हाला माहिती असेल की 1757चं बंड फसलं, उठावा फसला. या 1757च्या उठावामध्ये देखील विमुक्त जाती भटक्या जमातींनी तन मन धन आणि बलिदानाने या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आणि मग ब्रिटिशांनी पाहिलं की या व्यापार करणाऱ्या जमातीकडे त्यांच्याकडे स्वतंत्र त्यांची शस्त्रास्त्र असणारी एक स्वतःची एक सैनिक तुकडी असायची, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र असायचे, त्यांच्याकडे भाले असायचे, बरचे असायचे, तलवारी असायच्या, सिरोळी तलवारी असायच्या. आणि म्हणून त्या लढवई जमाती असायच्या. त्यांना जगातील सर्व रस्ते,
म्हणजे मुख्यतः या ठिकाणी मी ही उद्घोषणा करायला मला या ठिकाणी आवडेल की जगातील सर्वाधिक जे काही महामार्ग आहेत, जे राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा आंतरराष्ट्रीय महामार्ग असतील, ते सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महामार्गाचा शोध हा प्रामुख्यानं जर कोणी लावला असेल तर या विमुक्त जाती भटक्या जमातीने लावलेला आहे. या जगातील सर्व वास्तू निर्माणाचं जर गोड गुपित किंवा त्याचं ज्ञान, त्यांचं तंत्रज्ञान, त्यांची इंजिनिअरिंग, त्यांची अभियंतीगिरी जर ही कोणी केली असेल तर आमच्या देशातील लोकांनी केलेली, या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लोकांनी केलेली असेल. मग तो गाडी लोहार असेल, तो प्रामुख्यानं वडार असेल, तो घिसिडी असेल, तो बंजारा असेल, अशा भाषेपारधी असेल, अशा कितीतरी ज्या विमुक्त जाती भटक्या जमाती आहेत, या विमुक्त जाती भटक्या जमातींनी प्रामुख्यानं ह्या मोठमोठ्या ज्या रियासती उभ्या केलेल्या आहेत, मोठमोठे किल्ले जे उभे केलेले आहेत, म्हणजे जगातील सगळ्यात मोठा किल्ला ज्याला आपण लोहगडचा किल्ला आपण ज्याला आपण म्हणत असतो, तर त्या लोहगडच्या किल्ल्याचं निर्माण जर कोणी केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल की गुरु नानक देवजींच्या नंतर जी गुरु परंपरा, जे 10 गुरु झाले, त्या 10 गुरुच्या गुरु परंपरेमध्ये बंदासिंग बहादूर असेल, लक्कीशाह बंजारा असेल, बल्लूराय बिंजरावत असेल, म्हणजे या सर्व विमुक्त जाती भटक्या जमातीतील लोकांनी प्रामुख्याने ही मोठमोठे किल्ले यांचं निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून या किल्ल्यांचं निर्माण असेल, वास्तूचं निर्माण असेल, रस्त्यांचं निर्माण असेल, याच्या मागे तन मन धन आणि बलिदानाने आणि ज्ञानाने संपन्न असणारा हा समाज, हा विमुक्त भटक्या जमाती समाज होता, असं जरी आपण म्हणालो तरी फारसं वावगं या ठिकाणी ठरणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. मुख्यतः तुम्हाला माहिती असेल की 1757 असेल किंवा 1857च्या युद्धामध्ये, स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील विमुक्त जाती भटक्या जमातीचा फार मोठा प्रामुख्याने सहयोग होता, सहभाग होता, असं आपल्याला या ठिकाणी आता अलीकडच्या काळामध्ये ते लक्षात आलेलं आहे. अगदी आम्ही साताऱ्यांचे शिलालेख जरी पाहिले किंवा हुतात्म्यांचे जर ते तुम्ही स्मारक जर पाहिले, त्या हुतात्म्यांच्या स्मारकांवर खाली अधोरेखित केलेली नावं याची जर आम्ही यादी काढली तर त्या यादीमध्ये 90 ते 95% नावं ही विमुक्त जाती भटक्या जमातींशी संबंधित या ठिकाणी आपल्याला काय दिसतात, या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून विमुक्त जाती भटक्या जमाती ब्रिटिशांच्या आर्थिक साम्राज्यवादापुढचा सगळ्यात मोठा जर अडसर असेल, अडचणी निर्माण जर करणारा असतील, तर अशा जमातींना आम्ही रोखलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला याही ठिकाणी मी सांगायला मला या ठिकाणी आवडेल की 1857चं उठाव, स्वातंत्र्य समर, विमुक्त जाती भटक्या जमातींनी तनमन धन आणि बलिदानाने या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याला काय केलेलं आहे, त्याला सजविण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कारण मी 1857च्या राष्ट्रीय उठावाच्या संदर्भामध्ये जो राष्ट्रीय उठाव करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये जो अभ्यास झालेला आहे, तर त्याला एकंदरीत 360 कोटी रुपये एवढा खर्च आलेला होता. म्हणजे ब्रिटिशांना या देशातून विमुक्त जाती भटक्या जमातींनी आपल्या तलवारी, ढाली आणि हे सगळं तन्मन धन लावून 360 कोटीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीच्या सर्व लोकांनी, या जमातींनी प्रामुख्याने बहुतांशी संपत्ती, आपल्याकडे असणारं सोनं असेल, आपल्याकडे असलेलं ज्ञान असेल, हे लावून 1857चं युद्ध हे जिंकलेलं होतं. आणि जिंकलं होतं आणि ब्रिटिशांना या ठिकाणी त्यांनी खदेडून लावलेलं होतं. परंतु नंतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेचा संदर्भ मला तुम्हाला द्यायला ठिकाणी आवडेल. आणि या ठिकाणी या ठिकाणी ब्रिटनमध्ये परत गेल्यानंतर संसदेमध्ये चर्चा होती की आता आपण 1857चं युद्ध तर आम्ही हरलेलं आहोत, आता हारलेलं युद्ध हे कशा पद्धतीने जिंकायचं. तर तुम्हाला माहिती असेल की 1857चं युद्ध हे प्रामुख्यानं त्या काळच्या त्या राजांना, आणि तुम्हाला माहिती असेल की त्या काळामध्ये जी आमची वेगवेगळी संस्थानं होती, तर अनेक संस्थानं ही ब्रिटिशांना मिळाली. आणि मग ब्रिटिशांनी त्या संसदेमध्ये चर्चा केली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या देशामध्ये आपल्याला परत जर कब्जा मिळवायचा असेल तर आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल. त्या संसदेमध्ये त्या इथल्या अभ्यासकांनी, संशोधकांनी केलेला जो अभ्यास आहे, मग तो जॉन ब्रिग्स असेल किंवा वेगवेगळ्या मॅकॉली असेल किंवा अशा सर्वांच्या ज्ञानाचा, अभ्यासाचा, त्यांनी गियर्सनी केलेल्या जातीचा अभ्यास असेल, त्यांच्या भाषेचा अभ्यास असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी या निष्कर्षाला आले की या देशातील जे 500-550 जी संस्थानं होती, त्या संस्थानातील बहुतांशी संस्थानं ही ब्रिटिशाला फितूर झाली आणि ब्रिटिशांना प्रामुख्याने या संस्थानिकांना प्रामुख्यानं आमिष देऊन
त्या संस्थानिकांना आपलंसं करून घेतलं आणि आम्ही जिंकलेली लढाई देखील आम्ही नंतरच्या काळामध्ये काय केलेली आहे, हारलेली आहे. हा देखील त्याच्यामध्ये इतिहास आपल्याला काय करता येतो, पाहता येतो. परंतु मुख्यतः ब्रिटिशांनी पाहिलं की 1857चं युद्ध आम्ही हारलेलो होतो. तर कशामुळे हारलो होतो, तर त्या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या लढवय्य वृत्तीमुळं, शूरतेमुळं, बलिदानमुळं, त्यागांमुळं, प्रामुख्याने त्यांनी तनमन धनाने आणि बलिदानाने केलेल्या गुंतवणुकीमुळं प्रामुख्याने आपण हे काय केलेलं होतं, युद्ध आम्ही काय केलेलं होतं, हारलेलं होतं. आणि म्हणून हे हारलेले युद्ध आम्ही संस्थानिकांच्या माध्यमातून परत त्यांनी ते जिंकलेलं आहे. आणि जिंकल्यानंतर त्यांनी पहिला या विमुक्त जाती भटक्या जमातीचा काटा काढण्यासाठी त्यांनी प्रामुख्याने काय केलेलं आहे, ब्रिटिशांनी राणीचा जाहीरनामा या ठिकाणी प्रामुख्याने हे केलेलं. आता राणीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं जे आमिष आहे की त्याच्यामध्ये त्यांनी राणीच्या जाहीरनाम्यामध्ये 1858 त्यांनी सांगितलेलं आहे की या देशामधल्या ज्या विमुक्त जाती भटक्या जमाती आहेत किंवा या देशातील जे काही वेगवेगळ्या जाती जमाती जे धर्म जे आहेत, तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं जीवन जगण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलं जाईल, अशा पद्धतीचं अभिवचन देण्यात आलं. परंतु अशा पद्धतीनं अभिवचन दिल्यानंतर देखील दुसऱ्या बाजूला त्यांनी वेगवेगळे जाचक कायदे या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. मग जंगल कायदे निर्माण केलेले आहेत, पशुच्या संदर्भातले कायदे या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की जमीन संपादनच्या संदर्भामधले त्यांनी या ठिकाणी कायदे केलेले आहेत. त्यांनी उत्पन्न कराच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कायदे केलेले आहेत. जकातीच्या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी कायदे केलेले आहेत. आणि अशा प्रकारे शेकडो प्रकारची कायदे करून त्यांनी विमुक्त जाती भटक्या जमातीचं जीवन जे आहे ते त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांना जायबंद करण्याचा काय केलेला या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशा विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने रोखण्याचं काम या ब्रिटिशांनी वेगवेगळे कायदे करून काय केलेलं आहे, या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचं ज्या जंगलावर किंवा वन पशु आणि त्या वन्य प्राणी आणि यांच्यावर त्यांचं जे काही कंदमुळं आणि फळं यांच्यावरचं जीवन जगण्याचं जे काही त्यांची जी उपजीविकेचं जे साधन होतं, म्हणजे भटकंतीचे जीवन जगण्याचं जे त्यांचं जे काही एकंदरीत हे होतं, तेच मुळावर त्याच्यावर काय करण्यात आला, घाव घालण्यात आला. म्हणजे व्यापार करणारे ह्या ज्या जमाती होत्या ट्रेडिंगमध्ये किंवा वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये, ह्या ज्या लदेनीच्या क्षेत्रामध्ये ज्या जमाती त्या ठिकाणी होत्या, तर त्या जमातींना प्रामुख्यानं काय केलेलं आहे, त्यांनी रोखण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की नंतरच्या काळामध्ये या जमातींना रोखण्यासाठी त्यांनी 1860मध्ये उत्पन्नाचा कर कायदा त्या ठिकाणी आणला, इन्कम टॅक्स ॲक्ट त्यांनी आणलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की या जमातींना रोखण्यासाठी त्या सगळ्या जाती जमातीचा त्यांनी या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्याची जातीची उतरंड यांनी अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातली आंतरद्वंद्व त्यांनी या ठिकाणी तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्यापार करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कर लावून, मग जकात कर असेल, उत्पन्न कर असेल किंवा वेगवेगळे कर लादून त्यांनी प्रामुख्याने या जमातीचं जे काही उत्पन्नाची जी आत्मनिर्भरतेचं जे साधन होतं ते त्या ठिकाणी काय केलेलं आहे, हिरावून घेतलेलं आहे. आणि एवढंही करून त्यांना भागलं नाही, तर ह्या जमातीला रोखण्यासाठी त्यांनी प्रामुख्याने जातनीय जनगणनाचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता जातनीय जनगणना करणं, त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती हे त्यांनी अभ्यासली. हे एकीकडे आपण जरी म्हणत असलो तर दुसरीकडे त्यांचा जातनीय जनगणना करण्यामागचा जो उद्देश होता, म्हणजे 1965 पासूनच ती प्रक्रिया सुरू केलेली होती. म्हणजे 1865 पासूनच ती प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली होती. आणि 1865 पासून 1872 पर्यंत, आणि 1872ला त्यांनी व्यापक स्वरूपामध्ये जातनीय जनगणना या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. जातनीय जनगणना करण्यामागचा त्यांचा जो विषय होता त्याच्यातून अभ्यास करायचं आणि आपलं आर्थिक साम्राज्यवाद या ठिकाणी भारतामध्ये अधिक घट्ट करण्याचा त्यांचा तो षडयंत्राचा, कॉन्स्पिरन्सीचा, इंटरनॅशनल कॉन्स्पिरन्सीचा हा त्यांचा काय होता, भाग होता. आणि म्हणून वेगवेगळ्या या जमातींना जातीय जनगणना करून त्यांची जातीच्या सगळ्या उतरंडी त्यांनी काय केलेल्या आहेत, तपासलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी प्रामुख्यानं काय केलेलं आहे, जातनीय जनगणना या ठिकाणी केलेली आहे. आणि जातनीय जनगणना केल्यानंतर एकंदरीत या देशामध्ये किती जाती आहेत हे त्यांनी काय केलेलं आहे, तपासण्याचा प्रयत्न केलेला. तर त्याच्यामध्ये त्यांनी 2000पेक्षा जास्त जमाती असल्याचं त्यांनी पाहिलेलं. सुरुवातीच्या पाहण्यामध्ये त्यांना 1300पेक्षा जास्त जमाती असल्याचं या ठिकाणी दिसलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की पुढे चालून
1931पर्यंत त्यांनी जी जात न्याय जनगणना जी केलेली आहे, तर ती 3000पेक्षा जास्त ह्या जाती या भारतामध्ये जर असतील, तर त्या माध्यमातून ज्या जातीपातीच्या उतरंडीच्या माध्यमातून जाऊन आम्हाला आर्थिक साम्राज्यवाद हा प्रामुख्याने काय करता येतो, आपल्याला घट्ट करता येतो, हे त्यांनी काय केलेलं आहे, पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी 1871चा गुन्हेगारी कायदा या ठिकाणी आणला. म्हणजे 1872ला त्यांनी जातनीय जनगणना केली, म्हणजे जनगणनेला सुरुवात केली, राष्ट्रीय जनगणनेला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि 1872ला त्यांनी कायदा या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी आणलेला आहे, तर त्या गुन्हेगारी जमात कायद्यांमध्ये सुरुवातीला त्यांनी 198 जाती या ठिकाणी त्यांनी काय केलेल्या आहेत, बंदिस्त केलेल्या आहेत. नंतर 313 जमाती, भटक्या जमातीच्या त्यांनी काय केलेल्या आहेत, बंदिस्त केलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी एका गावापासून दुसऱ्या गावामध्ये त्यांना व्यापारासाठी जाण्यासाठी किंवा मार्गक्रमण करण्यासाठी या जमातींना प्रामुख्यानं रोखण्यात आलं, त्यांना बंदिस्त करण्यात आला. आणि त्यांना जन्मजातच टी.व्ही. स्टीफन्सन या जे काही ब्रिटिश काउन्सिलचे ते जे काही संरक्षण व्यवस्थेचे जे काही ते प्रमुख होते, सदस्य होते, तर त्यांना प्रामुख्याने टी.व्ही. स्टीफन्सननी यांना जन्मजातच गुन्हेगार ठरवण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पाळण्यातला बाळ देखील त्यांनी गुन्हेगार ठरवलेला आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जन्मजातच गुन्हेगार कसा असू शकतो, हे एक जगातलं सगळ्यात मोठं म्हणजे कोडं आहे. आणि या सगळ्यांचं बळी जर कोणी ठरल्या असतील तर ह्या विमुक्त जाती भटक्या जमाती या ठिकाणी काय केलेलं आहे, ठरलेलं आहेत, असं आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. आता या विमुक्त जाती भटक्या जमातीचा जर आम्ही इतिहासामध्ये जर आम्ही डोकावून जाण्याचा आम्ही जर प्रयत्न केला, तर महाराष्ट्राच्या पातळीवर काय झालेलं आहे, ते वेगवेगळ्या 52 सेटलमेंट त्यांनी या ठिकाणी केलेल्या होत्या. म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारणतः 50 सेटलमेंट जर आपण लहान मोठ्या जर आपण हे केल्या, तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1952ला ती जरी घोषणा केलेली आहे, तर प्रत्यक्षात 1960ला त्याची काय केलेली आहे, म्हणजे पाहणी या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असेल की अत्रोळीकर ही समिती नेमण्यात आली. आणि अत्रोळीकर समितीने या ठिकाणी प्रामुख्यानं ही शिफारस केली की व्यक्ती हा जन्मजात गुन्हेगार असू शकत नाही. आणि म्हणून जन्मजात गुन्हेगार ठरवणारा हा जाचक जो कायदा आहे, तो रद्द करून ब्रिटिश सरकारने घातलेला जो कायदा आहे स्वतंत्र भारतामध्ये, क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट, जो 81 वर्ष म्हणजे 1871 पासून 1952पर्यंत म्हणजे 81 वर्ष हा कायदा, म्हणजे स्वातंत्र्यानंतर देखील आम्ही 5 वर्ष पारतंत्र्यात होतो, हे आमचं दुर्दैव आहे. म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती झाल्यानंतर म्हणजे 1952पर्यंत ह्या जर जमाती बंदिस्त अवस्थेमध्ये असेल आणि संविधानामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती यांना संवैधानिक हक्कांमध्ये, संवैधानिक सूचीमध्ये आपल्या जातीचा समावेश करण्यासाठी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये यांचा समावेश करण्यासाठीची सूची जर 1950ला जर बनवण्यात आलेली असेल, तर या अनुसूचीमध्ये आपला न्यायी हक्क सांगण्याचा, आमचा दावा करण्याचाच जी संधी यांना जर दिली गेली नसेल आणि याने 1952ला जर मुक्त केले असेल, प्रत्यक्षात ते 1960ला जर या ठिकाणी मुक्त त्यांना जर कागदोपत्री जर केलेलं असेल, तर खऱ्या अर्थानं विमुक्त जाती भटक्या जमातींना संवैधानिक हक्कापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना जे काही संवैधानिक हक्क दिलेले होते, 340 असेल, 41 असेल, 42 असेल, हे संवैधानिक हक्क सांगण्याची संधी प्रामुख्याने स्वतंत्र भारतामध्ये दिली गेली नाही. म्हणून विमुक्त जाती भटक्या जमातीची परवड जी झालेली आहे, जी तारंबळ जी झालेली आहे, जी त्यांची परिस्थिती झालेली आहे, ती अत्यंत दयनीय आणि अत्यंत केविलवाणी आहे, असं आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी म्हणता येतं. आणि म्हणून 1960पर्यंत त्यांनी मुक्ततेची त्यांनी काय पहाट काय करावं लागली, त्यांना पाहण्याचं काय करावं लागलं, त्यांना वाट पाहावी लागली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की 1949 जे अत्रोळीकर समिती नेमली आणि या अत्रोळीकर समितीने जो अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे, त्या अहवालानुसारच प्रामुख्यानं त्यांना 1952मध्ये काय केलेलं आहे, मुक्त करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या अत्रोळीकर म्हणजे भारतामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये जर सर्वप्रथम कोणी जर प्रयत्न केला असेल, तर तो प्रथम प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. त्याचं श्रेय महाराष्ट्राला जातं. आणि म्हणून या म्हणजे महाराष्ट्रामध्ये अत्रोळीकर समिती नेमून प्रथमतः तो काय केलेला आहे, प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. नंतर तुम्हाला माहिती असेल अन्नता अयंगर म्हणजे अयंगर समिती नेमलेली आणि अयंगर समितीने देखील आपल्या वेगवेगळ्या शिफारशी काय केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे. तर त्याची चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करणारच आहोत. आणि म्हणून अशा जमातींना प्रामुख्यानं
जन्मजात गुन्हेगारीचा सिक्का हा काढून त्यांना सराईत गुन्हेगार कायद्यामध्ये बंदिस्त केलं. आता प्रश्न असा उडतो की एका कायद्यातून काढून दुसऱ्या कायद्यामध्ये बंदिस्त केलं, म्हणजे हॅबिच्युअल अपेंडन्स ॲक्ट म्हणजे 1952 हे जे काही निर्माण करण्यात आलेलं आहे त्या हॅबिच्युअल अपेंडन्स ॲक्टमध्ये या जमातीनं काय करण्यात आलेलं आहे, बंदिस्त करण्यात आलेलं आहे. आणि मग ह्या बंदिस्त केलेल्या ज्या जमाती आहेत त्या जमातीचा जर आम्ही विचार जर आपण केला तर स्वतंत्र भारतामध्ये देखील ह्या जमाती पारतंत्र्यातच जीवन जगतं आहे असं देखील आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, म्हणता येतं. म्हणजे त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 340, 41, 42 जी तरतूद केलेली होती तर त्या तरतुदी अंतर्गत प्रामुख्यानं त्यांना आपले न्याय्य संवैधानिक हक्क सांगण्याचीच संधी या देशामध्ये काय केलेली नाही, दिली गेलेली नाही. म्हणजे या संविधानाची जी उद्देशिका आहे, कालच एक फार मला चांगला लेख वाचण्यात आला. प्राध्यापक फुलसिंग जाधव या एका विद्वानांनी प्रामुख्यानं आपल्या लेखामध्ये याची सविस्तर मांडणी केलेली आहे. खरं तर तो लेख मैलाचा दगड ठरावा. मी विमुक्त जाती भटक्या जमातीच्या चळवळीने जर हा लेख जर वाचला आणि त्याचा आदर्श जर आपण घेतलं तर खऱ्या अर्थानं विमुक्त जाती भटक्या जमातीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची पहाट आम्ही काय करू शकतो, निर्माण करू शकतो. आणि म्हणून त्यांनी उद्देशिकेचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या उद्देशिकेमध्ये म्हणजे आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, प्रतिनिधित्वाच्या पातळीवर उद्देशिकेमध्ये समान हक्क आणि जीवन जगण्याचं जे स्वातंत्र्य आहे हे जीवन जगण्याचं स्वातंत्र्यच विमुक्त जाती भटक्या जमातीनं काय केलेलं आहे, नाकारलेलं आहे. आणि म्हणून ते नाकारलेलं जे स्वातंत्र्य आहे ते खऱ्या अर्थानं आम्हाला काय करता येतं, आम्हाला त्यांना ते बहाल करण्याची खऱ्या अर्थानं आता आम्ही वेळ आलेली आहे असं आपल्याला काय करता येतं त्या ठिकाणी म्हणता येतं. आणि म्हणून ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की या स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये जर आम्ही जर पाहिलं तर यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईकांनी, तुम्हाला माहीत असेल की थाटे समिती त्यांनी नेमली, BD देशमुख समिती त्यांनी नेमली आणि त्यांनी प्रथमतः या महाराष्ट्र राज्यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीनं काय केलेलं आहे, 4% आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, OBC, NT, VJNT, SBC आणि त्याचं वर्गीकरण जे त्यांनी केलेलं आहे. तर खऱ्या अर्थानं तर एक ॲडिल हा अशा पद्धतीचा या ठिकाणी नमुना आहे. अगदी BD देशमुख समितीच्या संदर्भामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या काही 200 जातीचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे किंवा उपजातीचा त्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याचे निष्कर्ष जर आपण पाहिले तर त्यांनी या ठिकाणी BD देशमुख समितीने सांगितलेलं आहे की या देशामध्ये अनुसूचित जाती जमातींना प्रामुख्यानं आम्ही हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये या ठिकाणी डांबून ठेवलेलं होतं. परंतु किंबहुना अनुसूचित जाती आणि जमाती ह्या गावकुसामध्ये तरी होत्या, म्हणजे गावाच्या पायथ्याशी तरी त्या होत्या. परंतु विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या जंगलामध्ये आमचं जीवन शोधत होत्या, आमच्या अस्तित्वातील लढाई ते काय करत होत्या, शोधत होत्या. म्हणजे गावकुसामध्ये देखील त्या नव्हत्या. म्हणजे ज्या गावकुसामध्ये नव्हत्या अशा जमातीची, विमुक्त जाती भटक्या जमातीची जी स्थिती आहे ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपेक्षाही बदतर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. अशा पद्धतीचे ते निष्कर्ष त्यांनी काय केलेले आहे, नोंदवलेले आहे. आणि अशी शिफारस केलेली आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समकक्ष त्यांना संधी, सोयी, सवलती आणून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं निष्कर्ष त्यांनी अभ्यासांती काय केलेला आहे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांना प्रामुख्यानं काही केंद्रीय योजनांमध्ये, प्लॅनिंग, राष्ट्रीय नियोजनामध्ये त्यांना समकक्ष संबोधित करून त्यांना काही सवलती काय केल्या जात होत्या, दिल्या जात होत्या. अगदी मला या ठिकाणी सांगायला तुम्हाला म्हणजे मला अत्यंत खेद वाटतो की एक जात, एक धर्म, एक पंथ, एक वेश, एक भाषा, एक संस्कृती, रूढी खाणी म्हणजे रोटी बेटी व्यवहार हे एक असताना देखील या विमुक्त जाती भटक्या जमातीची शक्ती ही विभक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना वेगवेगळ्या आरक्षणाच्या चौकटीमध्ये काय केलेलं, बंदिस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टीचं आम्हाला भान आणि जाण पाहिजे की या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा इतर मागासवर्गीयाच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारत सरकारला जो आपल्या मंत्रिपदाचाही त्यांनी राजीनामा जो दिलेला आहे
तर ती बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. अगदी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील ह्या बाबी स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती च्या संदर्भामध्ये जी यादी त्यांनी स्टार्ट कमिशनपासून ती सगळा अभ्यास करून ती जी पुढे केलेली होती, परंतु इतर मागासवर्गीयाची आणि विमुक्त जाती भटक्या जमातीची यादीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचलेली नव्हती. म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की इतर मागासवर्गीयासाठी स्वतंत्र एक आयोग नेमावा आणि तो कायमस्वरूपी आयोग नेमावा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की त्याचाच प्रयत्नाचा भाग म्हणून काका कालेलकर आयोग नेमण्यात आला आणि म्हणून काका कालेलकर आयोगांनीच आयोगाचं चांगली त्यांनी या ठिकाणी शिफारस केलेली आहे. परंतु त्यांनी स्वतःचाच आयोग दबावपोटी नाकारल्याचा देखील इतिहास आपल्याला या ठिकाणी काय दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळे आयोग आणि समिती याच्यामध्ये करण्यात आले ना. मग आंध्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, या राज्यांमध्ये या विमुक्त जाती भटक्या जमातीची डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह असल्यामुळं या राज्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना कोणत्या राज्यांमध्ये अनुसूचित जाती कोणत्या राज्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या, काही राज्यांमध्ये त्यांना भटक्या जमातीच्या, काही राज्यांमध्ये त्यांना इतर मागासवर्गीयामध्ये अशा पद्धतीची खिचडी या ठिकाणी काय केलेली आहे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सर्वप्रथम विमुक्त जाती भटक्या जमातीची एक स्वतंत्र अनुसूची बनवण्यात यावी आणि त्याचा सर्वांगीण व्यापक पद्धतीने त्याचा अभ्यास करण्यात यावा. त्याची जातनीय जनगणना करण्यात यावी, भाषानीय जनगणना त्याची करण्यात यावी आणि त्याच्या माध्यमातून त्याचे उपगट तयार करून या खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वातंत्र्याच्या साठी प्रामुख्याने वेगवेगळ्या संघटनांनी काय केलं पाहिजे, पुढाकार या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण हा पुढाकार आम्ही घेणार नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थानं विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये काही केलं आहे याचं समाधान आपल्याला काय मिळणार नाही, या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून ही बाब आपण देखील लक्षात घेतली पाहिजे की उमाजी नाईक असं असेल, भागोजी नाईक असेल, धर्मा पारधी असेल, अशा बल्लूराय बिंजरावत असेल, मुला असेल, चहाड असेल, मल्लुकीदास बंजारा असेल किंवा अशा वेगवेगळ्या लढवयांनी मोगलाच्या विरुद्ध, ब्रिटिशाच्या विरुद्ध आणि वेगवेगळ्या परकीयांच्या आक्रमणाच्या विरुद्ध त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जर या ठिकाणी सामना केला असेल, तनमनधनाने बलिदानाने जर सामना केला असेल तर या ठिकाणी या गोष्टीचा आम्हाला लक्षात भान घेतलं पाहिजे की इतिहासामध्ये याचं काय संदर्भ आम्हाला सापडतात. तर या स्थितीचा आढावा घेत असताना तुम्हाला माहीत असेल की या देशामध्ये तुम्हाला माहीत असेल की एक जेल मॅन्युअल बनवण्यात आलं 1915 म्हणजे 1871च्या गुन्हेगारी जमात कायद्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी प्रामुख्याने एक जेल मॅन्युअल बनवण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करण्यात आला. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की 1924ला प्रामुख्याने स्टार्ट कमिशन ज्याला आपण म्हणत असतो, हे स्टार्ट कमिशन म्हणजे 1924 ते 1927 या माध्यमातून देखील त्याचा काय करण्यात आलेला आहे, अभ्यास या ठिकाणी करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि मग तो प्रयत्न करत असताना आपल्याला असं दिसतं की ह्या विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी कोणी प्रयत्न केलेला आहे. तर या विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी जर पहिला जर कोणी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला असेल तर या समित्या वगैरे झालेल्याच. 1936ला व्ही सुब्बाराया म्हणून एक तुम्हाला माहीत असेल की विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये त्यांनी आंध्र प्रदेशामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की या जमातींना जन्मताच गुन्हेगारी ठरवणं हा फार काय आहे, चुकीचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की 1937ला एक मुन्शी कमिशन प्रामुख्याने नेमण्यात आलं आणि या मुन्शी कमिशनने देखील या संदर्भामध्ये काय केलेलं आहे की यांना स्वतंत्र एक दर्जा दिला पाहिजे, यांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी काय केला पाहिजे, आम्ही प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांनी काय केलेल्या भूमिका या ठिकाणी काय केलेल्या आहे, घेतलेल्या आहेत. आणि म्हणून 1953ला काका कालेलकर आयोग असेल, त्याच्याही पूर्वी जर आम्ही ब्रिटिशाच्या काळामध्ये जर आम्ही पाहिलं तर चार्टर कमिशन असेल शिक्षणाच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की 1835चा लॉर्ड मेकॉलेचा मिनिट्स असतील किंवा लॉर्ड मेकॉलेचं त्याचं जे काही अजेंडा असेल त्या अजेंडामध्ये देखील या विमुक्त जाती भटक्या जमातीला काय करण्यात आलेलं नाही आहे, स्थान देण्यात आलेलं नाही. परंतु ज्याला 1854चा वुड्सचा ज्याला आपण खलिता म्हणत असतो, लॉर्ड मेकॉलेनंतर चार्ल्स वूड यांनी प्रामुख्याने त्यांना काही शैक्षणिक सवलती ह्या दिल्या गेल्या पाहिजे आणि विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये काही आम्ही
काम केलं पाहिजे, कारण यांचं जे बंड आहे ते आम्ही मोडून काढलं पाहिजे, कारण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्या शिक्षित झालेल्या 4 लोकांना आम्ही जवळ करून आमचं साम्राज्यवाद हा टिकून ठेवला पाहिजे, यासाठी त्यांनी ऊटचा खलिता देखील काढलेला आहे. 1882 हंटर कमिशनमध्ये देखील विमुक्त जाती भटक्या जमातीचा अभ्यास करण्यात आलेला आहे. 1906 तुम्हाला माहीत असेल की मला सांगायला फार आनंद होईल की वीरा शिंदे या महामानवांनी सर्वप्रथम कोणतं जर काम केलं असेल तर वीरा शिंदेनी मुंबईमध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा या लोकांना त्यांच्या शाळेमध्ये प्रामुख्यानं प्रवेश देण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल मित्र हो की राजर्षी शाहू महाराजांनी 1908 प्रामुख्यानं यांना विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि शिक्षणाची व्यवस्था, त्यांनी ती शिक्षणाची दारं त्यांनी त्या ठिकाणी काय केलेली आहेत, खुले करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातूनच शिकून सावरून काही मंडळी ही महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी पुढे काय झालेले आहे, म्हणजे पुढे सरसावलेले आहे. 1917 श्रीम माटे यांनी देखील या संदर्भामध्ये काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की याची मूळ स्टार्ट कमिशनपासून जर याचा आम्ही जर अभ्यास केला तर स्टार्ट कमिशनमध्ये खऱ्या अर्थानं जर आम्हाला श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 स्टार्ट कमिशनच्या संदर्भामध्ये त्यांनी जी चर्चा घडून आणलेली आहे, पंजाबराव देशमुख असतील, बापूजी साळुंके असतील, यांनी देखील या संदर्भामध्ये काय केलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, पावलं उचलण्याचा काय केलेलं आहे, या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्याच्याही पुढे जर आम्हाला जर जाऊन सांगायचं असेल तर अनंता म्हणजे रमण्णा समिती जे असेल 1970, तर यांनी प्रामुख्यानं आंध्र आणि दक्षिणेकडे तुम्हाला माहिती असेल की साऊथमध्ये त्यांनी त्या राज्यांमध्ये या जमातींना प्रामुख्यानं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सवलती देऊन त्याचं अवघड असं उपवर्गीकरण या ठिकाणी केलेलं. पण त्याचं उपवर्गीकरणाचा फॉर्म्युला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईकांनीच घालून दिलेलं आहे. त्याचं उपवर्गीकरण विमुक्त जाती भटक्या जमातीचं अ आणि ब असं कॅटेगरायझेशन करून, नंतर अ ब क ड असं कॅटेगरायझेशन करून काही ओबीसीच्या धनगर आणि वंजारी समाजांना आमच्या विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये देखील काय केलेलं आहे, टाकण्याच्या या ठिकाणी काय केलेलं आहे, आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि तो उपवर्गीकरण करून केवळ त्याच्यातल्या मोठी जातीनंच त्या सवलती खाऊन घेऊ नये म्हणून त्याचं उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये पारदर्शक पद्धतीनं देखील त्याचं बायफर्गेशन करून त्यांना सोयी सवलती आम्ही काय करता आल्या पाहिजे, आम्हाला देता आल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहीत असेल की त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये DC वादवा समिती नेमली होती. बंजारा आणि वंजारा अशा पद्धतीचा देखील वाद झालेला होता. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि विरोधी पक्षनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सामंजस्य भूमिकेतून प्रामुख्यानं माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या सामंजस्य भूमिकेतून तुम्हाला माहिती असेल की अबकड अशा पद्धतीचं कॅटेगरायझेशन या महाराष्ट्रामध्ये करून प्रामुख्यानं विमुक्त जाती भटक्या जमातीच्या या समाजाला एका पॉकेटमध्ये प्रामुख्याने त्याची शक्ती एकवटण्यासाठी देखील काय करण्यात आलेला आहे, प्रयत्न करण्यात आलेला. आणि एक फार महत्त्वाचा प्रयत्न मला या ठिकाणी दिसतो आणि तो शिक्षणाच्या संदर्भामध्ये. कारण शिक्षण ही मानवी गुंतवणूक आहे. जोपर्यंत विमुक्त जाती भटक्या जमाती असेल, अनुसूचित जाती जमाती असतील, यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही मानवी गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत तो समाज पुढे येणार नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना प्रामुख्याने शिक्षणाला वाघिणीचं दुधाची उपमा दिलेली आहे. त्यामुळे ही मानवी गुंतवणूक म्हणजे जपानने मानवी गुंतवणूक केली आणि त्यांचा विकास झाला. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही याच्यामध्ये मानवी गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत हा विमुक्त जाती भटक्या जमाती हा पुढे येणार नाही. म्हणून या महाराष्ट्रामध्ये किर्लोस्कर समिती काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली. आणि म्हणून शिक्षणासाठी किर्लोस्कर समितीने म्हणजे 1886चं तुम्हाला माहिती असेल की शैक्षणिक धोरण वगैरे जे होतं तर याच्यामध्ये यांना स्वतंत्र पद्धतीने त्यांचा अभ्यास करण्यात आलेला नव्हता. म्हणजे जरी महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा वसंतराव नाईक यांनी त्यांनी जरी सुरू केलेल्या असल्या आणि त्या माध्यमातून 900-950 आश्रमशाळा या महाराष्ट्रामध्ये सुरू करून शिक्षणाची व्यवस्था त्यांची निवासी जरी करण्यात आलेली असली तरी नवोदयच्या पातळीवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण मानवी संस्था जी बार्टी आहे, पुणे बार्टी आहे, त्याच्या धर्तीवर वनारटी संस्था असेल किंवा आता अलीकडच्या काळामध्ये महाज्योती संस्था आली असेल किंवा मराठा समाजासाठी सारथी संस्था जी आलेली असेल, तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये, उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये यांच्यासाठी काही स्वतंत्र योजना करण्यात आलेली नाही आहे. अलीकडच्या काळामध्ये
वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचा मी संचालक होतो आणि त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आम्ही वनारटीची बार्टीच्या धर्तीवरची जी काही योजना सांगितलेली होती, तर मागच्या सरकारने त्यांनी प्रामुख्याने महाज्योती ही योजना त्यांनी दिलेली आहे, परंतु ती विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग अशा सगळ्या जातींची मिळून अशी खिचडी स्वरूपाची 3700 पेक्षा जास्त जातीची मिळून अशी एक योजना केलेली आहे. या माध्यमातून विमुक्त जाती जमातीचा खऱ्या अर्थानं जर प्रश्न आम्हाला जर सोडवायचा असेल तर ह्या महाराष्ट्र राज्यातलं प्रबोधनकाराचा वारसा असलेला असं नेतृत्व आमच्या महाराष्ट्राला उद्धवजी ठाकरे याच्या माध्यमातून मिळालेलं आहे. शरदचंद्रजी पवार यांनी वसंतराव नाईकाचा 32 वर्षापूर्वी त्यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून साजरा करण्याचं जर या प्रोग्रामी महाराष्ट्राच्या नेत्यांनी हे जर वारसा असणारं जर नेतृत्व या ठिकाणी असेल तर या ठिकाणी विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी स्वतंत्र वसंतराव नाईकजींच्या नावानं, सुधाकररावजींच्या नावानं स्वतंत्र वसंतराव नाईक संशोधन आणि मानवी विकास संस्था या ठिकाणी स्थापन केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये त्यांना शैक्षणिक पातळीवर काय मिळेल, न्याय मिळेल. कारण किर्लोस्कर समितीने तुम्हाला 95ला जे रिपोर्ट दिलेला आहे, तर या 15/2/1992ला ही समिती स्थापन केली होती. त्याचा रिपोर्ट 95 त्यांनी दिला आणि या रिपोर्टमध्ये त्यांनी प्रामुख्याने सांगितलेलं आहे की विमुक्त जाती भटक्या जमातीसाठीचं नवीन एक स्वतंत्र शैक्षणिक धोरण असलं पाहिजे. म्हणजे किर्लोस्कर समितीने ज्या 8-9 ज्या शिफारशी महत्त्वपूर्ण केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नवीन शैक्षणिक धोरण विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी सर्व शाळांचा, आश्रमशाळांचं त्यांची शैक्षणिक स्थिती, महिलांची शैक्षणिक स्थिती, त्यांचं राहणीमान ह्याचा अभ्यास करून जी शिफारस केलेली आहे या बाबतीत देखील आपण काय केलं पाहिजे, पुढाकार घेतले पाहिजे. आणि वनारटी नावाची संस्था म्हणजे इतर मागासवर्गीसाठी महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं स्वतंत्र ती संस्था स्थापन करून विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी स्वतंत्र वनारटी केली पाहिजे आणि विशेष मागास प्रवर्गासाठी देखील ती स्वतंत्र संस्था केली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये फार छोटे छोटे मायनर ग्रुप्स येतात, त्यांचं एकत्रित करून त्याचे 3 वर्ग करून 3 संस्था त्याच्या स्वतंत्र रीतीनं हे करून स्वतंत्र अंदाजपत्रक करून जर आम्ही या विमुक्त जमाती भटक्या जमातींना जर खऱ्या अर्थानं आम्ही जर न्याय देण्याचा जर आपण प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही त्याच्या संविधानामध्ये जी उद्देशिका आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आम्ही यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. रिझर्वेशन इज नॉट रिझर्वेशन, इट इज द रिप्रेझेंटेशन टू दॅट कास्ट कम्युनिटी दोज हू आर सोशली, इकॉनॉमिकली, कल्चरली and politically deprived, and state should protect them and provide such type of facilities to the deprived communities. आणि म्हणून अशा डिप्राईड कम्युनिटीजना प्रामुख्याने त्याच्या उद्देश पत्रिकेमध्ये खऱ्या अर्थानं संविधानाला आम्हाला जर सलाम करायचा असेल तर या संविधानाला सलाम करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला आम्हाला अभिवादन खऱ्या अर्थाने जर करायचं असेल तर इतर मागासवर्गीय आणि भटक्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र धोरण, स्वतंत्र त्यांच्यासाठी अनुसूची बनवून त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी काय केलं पाहिजे, आम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असेल की या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जो पुढच्या काळामध्ये जो प्रयत्न झालेला आहे तर तुम्हाला माहिती असेल की काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये प्रामुख्याने एक आयोग नेमण्यात आलेला होता आणि तुम्हाला माहिती असेल की गुजरातच्या एका व्यक्तीला ते त्या आयोगाचा अध्यक्ष करण्यात आलेला होता. पण सरकार बदललं, अटलजीचं सरकार आलं आणि त्या काळामध्ये प्रामुख्यानं त्यांनी गुजरातच्या त्या व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक केली आणि नेमणूक केल्यानंतर तुम्हाला माहिती असेल मोतीलाल नाईकची नेमणूक केल्यानंतर ते सरकार गेल्यानंतर परत केंद्रामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचं सरकार आलं आणि मग काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्यांनी बाळकृष्ण रेणके या सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आणि त्यांनी 76 शिफारशी या ठिकाणी त्याचे स्वतंत्र मी ग्रंथ संपादित केलेला म्हणजे पुस्तिका काढलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की त्या 76 शिफारशीपैकी एकही शिफारस महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने हे काय केलेले नाही, लागू केल्यानंतर इदाते कमिशन आलं आणि तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र सरकारमध्ये युतीचं सरकार आलं त्यावेळेस इदाते समिती देखील या ठिकाणी समिती स्थापन करण्यात आलेली होती. इदाते भिकूदादा इदाते त्याचे प्रामुख्याने अध्यक्ष होते. नंतर ते केंद्रामध्ये BJPचं सरकार आल्यानंतर राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष रेणके कमिशनच हा प्रामुख्यानं त्यांनी जो रिपोर्ट सबमिट केलेला होता तो त्यांनी स्वीकारला, परंतु तो सार्वजनिक केला नाही किंवा त्या रिपोर्टची अंमलबजावणी केली नाही आणि तोच कोर्टाने मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी विचारलेलं होतं की रेणके कमिशनचं तुम्ही काय केलं. तर रेणके कमिशनचं काय केलं ह्याची विचारणा करत असताना त्यांनी इदाते कमिशन नेमून तोच कार्यभार त्यांना दिला आणि इदाते
कमिशनला, आयोगाला, राष्ट्रीय आयोगाला, घुमंतू आयोगाला 3 वर्ष मिळालेले होते आणि त्यांनी देखील आपला रिपोर्ट आता अलीकडच्या काळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सादर केलेला आहे आणि त्यांनी महत्त्वपूर्ण 20 शिफारशी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. तर या इरादी कमिशनच्या संदर्भामध्ये आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक आणि संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही प्रामुख्यानं मोठमोठ्या गोलमेज परिषदा या आयोगाच्या अध्यक्षाच्या उपस्थितीत त्यांच्या प्रामुख्यानं मागणीनुसार आम्ही मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्यापुढे ठेवलेलं होतं. त्यांच्यापुढे वनारटीचं आम्ही प्रपोजल विविध जाती भटक्या जमातीसाठीचं या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि म्हणून अशा आयोगाच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं ज्या 20 शिफारशी आहेत त्या 20 शिफारशीला अनुसरून अंदाजपत्रकामध्ये तरतूद करून आता खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये या BJP सरकारने नीती आयोगामध्ये प्रामुख्याने एक वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड देखील या ठिकाणी स्थापन केलेला आहे. परंतु आजपर्यंत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयाच्या संदर्भामध्ये समिती पे समिती, तारीख पे तारीख, आयोग पे आयोग, शिफारस पे शिफारस अशा करून आता या आयोग आणि शिफारस हा केवळ आता एक फार्स झालेला आहे असं म्हणण्याची देखील वेळ आज येऊन ठेपलेली आहे. म्हणजे भिकोदादा इदातींनी सादर केलेल्या 20 शिफारशी याचा खऱ्या अर्थानं आम्ही नोमॅड्स टूवर्ड्स द स्टॅट्युटरी सेफगार्ड हे आम्ही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांनी वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांनी जो काही ग्रंथ आम्ही निर्माण केला, आम्ही त्याचा लेखक आहे, तर त्या ग्रंथांमध्ये प्रामुख्यानं या सगळ्या शिफारशीचे पूर्व कल्पना सूचना आम्ही दिलेली आहे आणि मला आनंद वाटतो की आयोगाने हे सगळे संदर्भ ग्रंथ त्यांनी त्यांच्या संदर्भासाठी काय केलेले आहेत, कोट केलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी या नोमॅड्सच्या संदर्भामध्ये आयोगाने ज्या काही 20 शिफारशी मुख्यतः सादर केलेल्या आहेत त्या 20 शिफारशी हा महत्त्वपूर्ण आहेतच, परंतु त्याहीपेक्षा या जमातींना स्वतंत्र अनुसूचीमध्ये एक सूत्रबद्ध पद्धतीनं हे प्रामुख्यानं एकत्रित बांधलं पाहिजे अशा पद्धतीची देखील आयोगाची एक महत्त्वपूर्ण शिफारस आहे. परंतु या शिफारशीमध्ये या जमातींना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समकक्ष संवैधानिक सूची स्वतंत्र बनवून त्याचं बायफर्गेशन करून खऱ्या अर्थानं जर आम्ही या समाजाला न्याय देण्याचा जर प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आम्हाला या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये काही केल्याचं सुख आणि समाधान शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, स्वयंसेवी संघटनाच्या पातळीवर आणि व्यक्तिगत पातळीवर देखील आम्ही काय करू शकतो, आम्ही निश्चित करू शकतो. आणि म्हणून या विमुक्त जाती भटक्या जमातींना मुळातच म्हणजे ठग ठरवण्यात आला. म्हणजे या देशातील देशभक्त जाती ज्यांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य समारामध्ये भाग घेऊन या देशाला काय केलेलं आहे, प्रामुख्यानं त्याचा स्वर्णिम इतिहास हा काय केलेला आहे, घडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा जमातींना प्रामुख्यानं आम्हाला मुख्य प्रवाहामध्ये जर खऱ्या अर्थानं जर आम्हाला आणायचं असेल तर आम्हाला काय करता आलं पाहिजे, आम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. आणि जर आम्हाला हे अशा पद्धतीनं जर आम्हाला पुढे जाता आलं नाही तर मला असं वाटतं की आम्हाला विमुक्त जाती भटक्या जमातीच्या संदर्भामध्ये काही केल्याचं सुख आणि समाधान या ठिकाणी आम्हाला मिळेल. आणि जर आम्ही काही केलं नाही तर त्याचं समाधान आम्हाला काय होणार नाही, या ठिकाणी मिळणार नाही. आणि म्हणून ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की जी MA अय्यंगार समिती नेमलेली होती, या MA अय्यंगार समितीने देखील महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. परंतु कुठल्याही आयोग, समिती आणि शिफारशीची अंमलबजावणी जर आम्ही केली नसेल आणि म्हणजे पारतंत्र्यामध्ये देखील आम्ही पारतंत्र्यात होतो, स्वतंत्र भारतामध्ये देखील आम्ही पारतंत्र्यात आहोत. आणि या ठिकाणी आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही 7 दशकं ओलांडल्यानंतर देखील आम्हाला संवैधानिक हक्क आम्हाला जर आम्हाला मिळत नसतील तर या समाजाचं, या देशाचं मला वाटतं हे दुर्दैव आहे. आणि म्हणून या जमातींना संवैधानिक हक्कापासून जर वंचित ठेवलं जात असेल तर या ठिकाणी प्राध्यापक फुलसिंग जाधवनी या देशातल्या या सगळ्या जमातींनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी का करू नये अशा पद्धतीचा जो गंभीर प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खरोखरच चिंतनीय आहे. कारण आम्हाला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राष्ट्रप्रथम सांगितलेलं आहे. म्हणजे राष्ट्रप्रथम सांगितलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये उद्देशिकेमध्ये जर या उद्देशिकेची त्यांच्या अपेक्षांची पूर्तता, बरं का, याच्या सरनाम्याची पूर्तता जर
हे सरकार वारंवार वेगवेगळे सरकार जर करू शकत नसतील तर स्वतंत्रपणे त्यांनी स्वतंत्र राष्ट्राची मागणी का करू नये अशा पद्धतीचा गंभीरपणे उपस्थित केलेला प्रश्न हा खरंच आम्हाला चिंतेच्या गर्तेमध्ये लावणारा आहे. कारण तुम्हाला माहीत असेल की या मूळ ज्या जमाती आहेत तर या मूळ 198 जमातीचं क्रिमिनल ट्राईब्स ॲक्टमध्ये होत्या आणि त्या ट्राईब्स होत्या, जमाती होत्या. त्यांना आम्ही आता समुदाय म्हणू लागलेला आहोत. समुदाय कसं म्हणू शकतो त्यांना आम्ही? त्या मूळ जाती, अबोरिजिनल जाती आहेत, आदिम जाती आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायटिंग सायन्स स्पीचेसमध्ये आपल्या त्यांनी त्या वॉल्यूममध्ये आम्हाला तुम्हाला माहिती असेल की सांगितलेलं की ह्या अबोरिजिनल ट्राईब्स आहेत. म्हणजे या देशातील या धार्मिक पगड्यांनी, जातीच्या उतरंडींनी या समाजांना प्रामुख्यानं राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करण्याची संधीच दिली नाही. तर त्या जमाती प्रामुख्याने राष्ट्राच्या प्रवाहामध्ये कशा येतील अशा पद्धतीचा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेला धरून विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी जर स्वातंत्र्यापूर्वी काही होत नसेल आणि स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतर जर काही होत नसेल तर हा गंभीर प्रश्न खरंच चिंतेच्या गर्तेमध्ये आम्हाला काय करणारा आहे, नेणारा आहे. आणि ही बाब देखील आपण काय केलं पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं विमुक्त जाती भटक्या जमातींना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना त्यांच्या स्वतंत्र अनुसूचीला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता त्याच्या समकक्ष पद्धतीनं जर आम्ही तिसरी स्वतंत्र अनुसूची अभ्यासांती जर आम्ही तयार केली तर या ठिकाणी आणि त्यांना स्वतंत्र संविधानिक जर आम्ही दर्जा दिला तर खऱ्या अर्थानं या विमुक्त जाती भटक्या जमातींना न्याय दिल्याचं समाधान आम्हाला मिळेल. आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की संसदेमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न होता सुप्रीम कोर्टाने नॉन क्रिमिनलसारखं एक असंवैधानिक अशा पद्धतीचं तत्त्व या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने लावलेलं आहे. खऱ्या अर्थानं माननीय उच्च न्यायालयापुढे जे डॉक्युमेंट्स गेलेले आहेत, जे तथ्य गेलेले आहेत तर ते माझ्या माहितीप्रमाणे ते अधुरे गेलेले आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल की 2015मध्ये जे एक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने जे एक अहवाल आपल्या दिलेला आहे नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये, तर त्यांनी एक कॅटेगरायझेशन ओबीसीच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या अनुसूचित जमाती जर नसतील तर त्या इतर मागासवर्गीय देखील नाहीत. कारण त्या भटक्या आणि क्रिमिनल ट्राईब्स ॲक्टमध्ये 81 वर्ष बंदिस्त अवस्थेमध्ये होत्या. म्हणजे 81 वर्ष सेटलमेंटमध्ये जगण्याचा हक्क जरी त्यांना सरकारी पातळीवर जर नाकारण्यात आलेला असेल तर या ठिकाणी हे फार खेदजनक आहे. म्हणून अशा ट्राईब्सना 198 ट्राईब्स वाढवून आम्ही या ट्राईबची संख्या रेणके कमिशननी 829 केलेली आहे. इदाती कमिशननी ती 1,500पेक्षा जास्त केलेली आहे. म्हणजे नवनवीन जाती, मागास जातीचा शोध घेणं याचा संवैधानिक अधिकार आहे. समित्या नेमून राज्य मागासवर्गीय आयोग नेमून, केंद्रीय मागासवर्गीय आयोग नेमून तो शोध घेण्याचा आम्हाला अधिकार आहे. परंतु सर्वांना घोडे 12% बरं का एका ठिकाणी करून त्यांना समान पद्धतीनं वागणूक देण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या स्वतंत्र भारतामध्ये संविधानाला किंवा त्याच्या उद्देशपत्रिकेला धरून नाही असं या ठिकाणी खेदजनक पद्धतीने आपल्याला काय करता येतं, म्हणता येतं. म्हणजे आम्ही या ठिकाणी आपण असं जर म्हणालो की जातीय जनगणनेच्या माध्यमातून त्याच्या 1300 जाती, नंतर 2300 जाती, नंतर 2700 जाती, 44 जाती, त्याच्यानंतर मग राज्याच्या पातळीवरच आम्ही पाहून पडलं 7200 जाती त्या झाल्या. केंद्राच्या पातळीवर जर आपण त्या सगळ्या जाती जर आपण पाहिल्या तर ते 6000 जाती झाल्या. म्हणजे 6000 जातींना हे सब घोडे 12% एकत्र पद्धतीची वागणूक देणं हे चुकीचं आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने यांचा विकास जर आम्हाला करायचा असेल तर याचा मुळातून त्याचं बायफर्गेशन करून त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि परिस्थितीचा वंचितता निर्देशांक काढून आम्हाला पुढे जाता आलं पाहिजे. म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने या ठिकाणी फार स्वतंत्र या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि याचा अभ्यास करून आम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही गेलं पाहिजे. म्हणजे सर्व सामाजिक संघटनांना, दबाव गटांना, राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की खऱ्या अर्थानं आम्हाला या विमुक्त जाती भटक्या जमातींच्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य जर आम्हाला खऱ्या अर्थानं जर आणायचं असेल तर 2015मध्ये
जे नोमॅड्स टुवर्ड्स द स्टॅट्युटरी सेफगार्ड या ग्रंथामध्ये मी ती बाब या ठिकाणी मी अधोरेखित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी जे बायफर्गेशन त्याचं जे सांगितलेलं आहे, तर त्या बायफर्गेशननुसार आम्हाला या ठिकाणी असं त्यांनी कॅटेगरायझेशन केलेलं आहे. त्यांनी उत्पन्नाची विभागणी केली. खरं तर उत्पन्न हा काही आरक्षणाचा आधार नाही आहे. म्हणजे रिझर्वेशन ही प्रतिनिधित्वाच्या पातळीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. जातीला नाही तर प्रवर्गाला, असे प्रवर्ग आणि त्या अशा जाती की ज्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही आहे आणि प्रतिनिधित्व मिळेपर्यंत ते रिझर्वेशन राहील, प्रतिनिधित्व मिळेपर्यंत आरक्षण राहील, असं त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तो 10 आणि 5 वर्षासाठीचा विषय नाही आहे. जोपर्यंत वंचित वर्गांना, वंचित प्रवर्गांना, वंचित जातींना, समाजांना, घटकांना जर प्रतिनिधित्व मिळत नसेल तर अशा वंचित प्रवर्गातील प्रतिनिधित्व मिळण्यासाठीची भूमिका आम्हाला काय करावं लागेल, मांडावी लागेल आणि त्याचं बायफर्गेशन या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीचे स्वतंत्र प्रश्न आहेत, भटक्यांचे स्वतंत्र प्रश्न आहेत, विमुक्तांचे स्वतंत्र प्रश्न आहेत. म्हणजे 198 ज्या विमुक्त जाती ते क्रिमिनल ट्राईब्स ॲक्टमध्ये होत्या, परंतु आम्ही हळूहळू अशा विमुक्त जाती भटक्या जमातीमध्ये ज्या जातीची संख्या आम्ही त्याच्या फुगवत नेत आहोत. म्हणजे त्यांची संख्या अभ्यासाअंती ती आम्ही फुगवत नेऊ हा संविधानिक अधिकाराचा विषय आहे, त्या समितीचा विषय आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचा विषय आहे. त्या राज्य मागासवर्ग त्या समाजातला प्रतिनिधित्व त्यांना आम्ही त्यांना आम्ही दिलं पाहिजे. म्हणजे आजपर्यंत जे आयोग आणि समित्या झालेल्या आहेत तर त्या आयोग आणि समित्यांमध्ये त्या जातीच्या भटक्या जमातीच्या लोकांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलेलं नाही. म्हणजे भिकुदादा इदाते हे गोपाळ समाजाचे आहेत, भटक्या समाजाचे आहेत, त्यांना प्रतिनिधित्व आज आम्ही जरी दिलेलं असलं तर मुळामध्ये रेणके कमिशन हे जरी तर त्याच्यापूर्वी कुठल्याही आयोगामध्ये विमुक्त जाती भटक्या जमातीच्या सदस्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व या ठिकाणी दिलेलं या ठिकाणी दिसत नाही. किंवा महाज्योतीसारख्या योजनेमध्ये देखील ते प्रतिनिधित्व आम्ही दिलेलं आहे या ठिकाणी आम्ही दिसत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही त्याचं बायफर्गेशन केल्यानंतर आम्हाला त्याच्या मुळात प्रश्नाच्या खोलीमध्ये आम्हाला जर जात असेल तर नॉन क्रिमिनल हे तत्त्व कशा पद्धतीचं असंवैधानिक आहे. अगदी माननीय उच्च न्यायालयाचा, सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखून देखील ह्या विमुक्त जाती भटक्या जमाती आणि ओबीसी या म्हणजे ओबीसीचं त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणजे सगळ्या विमुक्त जाती भटक्या जमातीला एकत्रित करून राष्ट्रीय आयोगाने नॉन क्रिमिनलच्या त्यांनी 2015ला जो रिपोर्ट केलेला आहे तर 9 जजेसच्या रिटायर्ड जजच्या त्या पीठाने प्रामुख्यानं तो अभ्यास करून त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं बायफर्गेशन त्यांनी उत्पन्नात P1, P2, P3 आणि P4 असं त्यांनी त्याचं बायफर्गेशन केलेलं आहे, उत्पन्नाच्या आधारावर केलेलं आहे. म्हणजे उत्पन्नाच्या आधारावर जर आम्ही निकष लावण्याचा प्रयत्न केला तर 20,000 रुपयेपर्यंत उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीयाच्या जमाती हे 21.8% आहेत. म्हणजे 52% जर आपण म्हणजे 48% पकडलं किंवा 44% इतर मागासवर्गीय जर आपण पकडलं म्हणजे मंडल कमिशननी 1931च्या जातनीय जनगणनेचा आधार मानून ती 52% लोकसंख्या सांगितलेली आहे. परंतु स्टॅटिस्टिकल आउटलाईन ऑफ इंडियानी तो 48% आणि 44% ओबीसीची संख्या या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ती संख्या जास्त आहे, ती सर्वाधिक आहे असं आपल्याला या ठिकाणी काय करता येतं, या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे 52%ला 27% रिझर्वेशन या ठिकाणी देण्याचं भूमिका हे केलेलं. अनुसूचित जाती आणि जमातींना प्रामुख्याने लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन आहे, कारण 50%पेक्षा रिझर्वेशन पुढे जाऊ नये असं संविधानामध्ये तरतूद जर असेल आणि तर बाकी खुल्या प्रवर्गामध्ये या विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गांना देखील प्रतिनिधित्व त्यांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून 50%ची जी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बंधन टाकलेलं आहे तर ते फार देखील महत्त्वपूर्ण आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये संसदेने 10% आर्थिक निकषावर देखील आरक्षण दिलेलं आहे, तो फुगविलेला आहे. आणि मग या ठिकाणी या सगळ्या विमुक्त जाती भटक्या जमात्यांना न्याय मिळण्यासाठी जर 20,000पर्यंत उत्पन्न असणारे 21.8% जर ही लोक असतील, 20,000 ते 40%पर्यंत 40,000पर्यंत उत्पन्न असणारे जरी 55,000 जर लोक असेल आणि 40,000 ते 80,000 पर्यंत उत्पन्न असणारे 18.3% जर ह्या जमाती असतील आणि 80,000 पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ह्या ज्या जमाती असतील ते 4% असतील आणि 1.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या जमाती जर 1% असतील तर त्या 1% 1.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या जमातींना आम्ही जर नॉन क्रिमिनल तत्व तेही ओबीसी म्हणजे त्याचं बायफर्गेशन करण्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमातीची स्थिती तर अत्यंत फार वाईट आहे. म्हणजे 3,744 मंडल कमिशनमध्ये सांगण्यात आलेल्या ज्या जमाती आहेत किंवा केंद्र सरकारने 6,000 ज्या जाती सांगितलेल्या आहेत
किंवा राज्याच्या पातळीवर ज्या ओबीसी सगळ्या जाती मोजून ज्या 7,200 ज्या जाती झालेल्या आहेत, तर 7,200वी जात आणि 1 नंबरची जात याच्या उत्पन्नात सामाजिक आर्थिक याच्यामध्ये तफावत करणार नाही का? त्यामुळं त्याचं बायफर्गेशन आम्ही केलं पाहिजे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की रोहिणी कमिशन स्थापित झालेलं आहे. त्या रोहिणी कमिशनला आम्ही देखील सजेशन दिलेलं आहे की रोहिणी कमिशनला आम्ही सजेशन काय दिलेलं आहे की महाराष्ट्राने जसं वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाणांनी जो फॉर्म्युला वर्गीकरणाचा जो दिलेला आहे, किंवा तुम्हाला माहिती असेल की मंडल कमिशनमध्ये देखील LR नाईकनी डिसेंट नोट देऊन त्याचं बायफर्गेशन त्यांनी करा असं त्यांनी जर म्हणलेलं असेल. म्हणजे सर्वात मोठ्या जातींना त्या मागास जातीतला फायदा जर ते काही विशिष्ट जाती जर घेत असतील तर त्याचे फळं इतर जातीला देखील मिळाले पाहिजे. आणि ते मिळण्याचे निकष आम्ही केवळ नॉन क्रिमिनल लादणं, नॉन क्रिमिनल लादल्यामुळं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सांगितलेलं आहे की 27% आरक्षण हे 13%वर येऊन ठेपलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही ही बाब लक्षात घेतली पाहिजे की या देशातील 52% किंवा 50%पेक्षा जास्त लोकसंख्येला जर आम्ही 27% रिझर्वेशनची तरतूद आम्ही करत असू आणि पूर्णतः मंडल आयोग आम्ही जर लागू करत नसून 13 नॉन क्रिमिनल लावल्यामुळं 27% रिझर्वेशन देखील निम्म देखील लागू होत नाही आणि निम्म्याच्या 13% जर लागू जर होत नसेल तर खऱ्या अर्थानं विमुक्त जाती भटक्या जमातीला आम्हाला वरी जर आणायचं असेल तर त्याचा स्वतंत्र आम्ही प्रवर्ग उपवर्गीकरण करून बायफर्गेशन करून आम्ही त्यांना स्वतंत्र सवलती जोपर्यंत आम्ही देत नाहीत तोपर्यंत विमुक्त जाती भटक्या जमातीला आम्हाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी आणता येत नाही असं या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येतं. आता तुम्हाला माहिती असेल की रेणके कमिशनने ज्या 76 शिफारशी ज्या सादर केलेल्या आहेत त्या 76 शिफारशीचा जर आम्ही विचार केला तर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर जे 801 जाती आणि 829 जाती त्यांनी 15 स्टेट आणि बाकी 3 राज्य म्हणजे 18 राज्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि सेक्रेटरीएटला त्यांनी त्या ठिकाणी माहिती मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं की विमुक्त जाती भटक्या जमाती अनुसूचित जातीमध्ये ज्या शेड्यूल कास्टमध्ये ज्या जाती आहेत तर ते 122 जाती असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. STमध्ये 28 जाती असल्याचं सांगितलं आहे. OBCमध्ये 429 जाती भटक्यांच्या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या असल्याचं सांगितलं आहे. आणि ऑदरमध्ये 222 जमाती असल्याचं चित्र त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्याच्यापुढे तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस आम्ही नोमॅडेड ट्राईब्समध्ये त्यांनी त्याचं बायफर्गेशन म्हणजे विमुक्त जातीचीही त्यांनी बायफर्गेशन केलेलं आहे. म्हणजे ज्या क्रिमिनल ट्राईब्स ॲक्टमध्ये होत्या, ज्या मूळ ट्राईब्स होत्या, परंतु ज्या भटक्या आणखीन वेगळ्या जाती ज्या होत्या तर ते शेड्यूल ट्राईब्समध्ये 148 होत्या, OBCमध्ये 301 होत्या, SCमध्ये 260 होत्या, अदर्समध्ये 120 होत्या. असं त्याचं बायफर्गेशन त्यांनी केलेलं आहे. आणि 18 राज्याचा त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तर 18 राज्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने जो बायफर्गेशन केलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला असं चित्र या ठिकाणी दिसतं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्समध्ये 1,36,05,034 एवढी लोकसंख्या त्यांनी काय केलेली आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्समध्ये दिलेल्या आहेत विमुक्तांच्या. आणि भटक्यांच्या नोमॅडिक ट्राईब्समध्ये SC आणि STमध्ये मोडणाऱ्या ज्या जमाती आहेत नोमॅडिकमध्ये त्या मोडणाऱ्या ते 4,39,59,058 एवढ्या जाती त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि 1931च्या जनगणनेनुसार त्या 4,88,85,000 ह्या OBCच्या जाती भटक्यांच्या आहेत असं त्यांनी बायफर्गेशन केलेलं आहे. फार सुंदर त्यांनी अभ्यास या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की नोमॅडिक कम्युनिटीज असा शब्द त्यांनी वापरले. खरं तर या ठिकाणी ट्राईब्स हा शब्द वापरायला पाहिजे, कारण ब्रिटिशांनी ट्राईब्स वापरलेला आहे. आदिम जमाती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ट्राईब्स वापरलेला आहे, वेगवेगळ्या समित्यांनी ट्राईब्स वापरलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी नोमॅडिक कम्युनिटीज म्हणण्याऐवजी त्यांना ट्राईब्स आपण काय करायला पाहिजे, म्हणायला पाहिजे. असं एकंदरीत मिळून 18 राज्याच्या विमुक्त जाती भटक्या जमाती ज्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि इतरामध्ये ज्या मोडतात त्या 10,74,50,018 एवढी लोकसंख्या विमुक्त जाती भटक्या जमातीची असल्याचं त्यांनी चित्र या ठिकाणी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. परंतु ज्या जमातीची लोकसंख्या ज्या राज्यांची मोजण्यात आलेली नाही रेणके कमिशनमध्ये
तर त्या राज्याची लोकसंख्या जर आम्ही पाहिली, म्हणजे वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी केलेली पाहणी आहे, विद्यापीठांनी जी केलेली जी पाहणी आहे, त्या अहवालामध्ये आम्ही त्याचं एक सूत्र बांधलं, प्रोजेक्टेड पॉप्युलेशन एक सूत्र आम्ही बांधलं. म्हणजे 1931च्या जनगणनेचा आधार मानून प्रोजेक्टेड पॉप्युलेशन एक सूत्र तंत्र मानून प्रत्येक राज्याची लोकसंख्या 25,000 आणि त्याची सरासरी अशी काढून ती लोकसंख्या आम्ही काढल्यानंतर आम्हाला चित्र असं दिसलेलं आहे की ज्या राज्याचे आम्ही मोजले नाही त्याची मोजणार नाही की आम्ही. म्हणजे केवळ 18 राज्याची 10,74,00,000 एवढी जर लोकसंख्या जर विमुक्त जाती भटक्या जमाती जर असेल, म्हणजे 102 कोटी लोकसंख्येमध्ये 10,74,00,000 ही रेणके कमिशनने सांगितलेलं आहे. म्हणजे देशामध्ये 10%, 10.5% ही लोकसंख्या 10.75% एवढी लोकसंख्या विमुक्त जाती भटक्या जमाती भारताच्या लोकसंख्येमध्ये जर असेल तर त्या लोकसंख्येला त्या प्रमाणामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व नसावं का? म्हणजे संसदेत असावं, विधिमंडळात असावं आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सार्वत्रिक पातळीवर ते असावं. ते प्रतिनिधित्व 1% देखील या ठिकाणी आम्हाला दिसून येत नाही. म्हणून विमुक्त जाती भटक्या जमातीने आज स्वतंत्र भारतामध्ये संविधानाला अनुसरून जर त्यांना न्यायी हक्क जर मिळत नसेल तर त्यांनी स्वतंत्रपणे विचार का करू नये, अशा पद्धतीचा जी आंतरिक जी चीड सामाजिक स्वयंसंस्थेमध्ये आणि काही संशोधकांच्या मनामध्ये जर उठत असेल तर ती खरोखरच रास्त का असू नये. आणि म्हणून बाकीच्या राज्याची मोजली नाही त्याची 25,000 अशी सरासरी करून 13,51,25,018 एवढी लोकसंख्या. आणि आता अलीकडच्या 2011च्या जनगणनेनुसार म्हणजे आम्ही जी लोकसंख्या जी मानलेली आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाने देखील ती मान्य केलेली आहे, माननीय इदाते कमिशनने देखील ती आता मान्य केलेली आहे. आणि शेवटची गोलमच परिषद शिफारशी करत असताना आम्ही नोमेडस एक ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने, केंद्रीयच्या संसदेने आणि इदाते आयोगाने देखील हे मान्य केलेलं आहे की विमुक्त जाती भटक्या जमातीची जी लोकसंख्या ही भारतामध्ये 15 कोटी आहे. आणि अशा 15 कोटी लोकसंख्येला आम्ही राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामध्ये आणल्याशिवाय आम्ही भारताला महासत्तेचं स्वप्न पाहू शकणार नाही. खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी जबाबदारीने हे विधान करतो की प्राचीन काळापासून, मध्यकाळापासून अगदी ब्रिटिशकालीन काळापर्यंत, त्यांच्यावर गुन्हेगारी जमात कायदा लादण्यापर्यंत भारताचा जगाच्या GDPमध्ये 33% वाटा होता आणि 24 ते 27% वाटा विविध जाती भटक्या जमातीचा व्यापाराच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी होता. आणि असं जर असेल तर आमचं भारताचं दारिद्र्य, असा कष्टाळू समाज, असा लढवया समाज, असा बलिदान देणारा समाज, असा धनवान समाज, अशा देशभक्त समाजाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहामधून आम्ही प्रामुख्याने एक्सक्ल्यूज केल्यामुळं खऱ्या अर्थानं भारताचा जो 33%चा GDP पहिल्या शतकामध्ये असणारा 31% GDP तो आज 1%च्या मध्ये येऊन ठेपल्याचं चित्र. म्हणजे 30% जगाच्या GDP मधली जर घट जर निर्माण जर झाली असेल, भारताचा जो स्वर्णिम इतिहास आम्ही जर गमावला असेल तर खऱ्या अर्थाने तो आम्ही या विमुक्त जाती भटक्या जमातीकडे खऱ्या अर्थानं डोळसपणाने संवैधानिक हक्काच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या भूमिकेतून न पाहिल्यामुळेच आमच्या भारताला प्रामुख्यानं या वाईट अवस्थेला जाऊन आम्हाला काय करावं लागलेलं आहे, आम्हाला प्रामुख्याने काय करावं लागलेलं, जाऊन पाहावं लागलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारताला महासत्तेचं स्वप्न जर आम्हाला पाहायचं असेल तर विमुक्त जाती भटक्या जमातीला वगळून भारताला महासत्तेचं स्वप्न आम्हाला काय करता येणार नाही, पाहता येणार नाही. कारण हा एवढा कष्टकरी समाज आहे. अगदी मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की अगदी प्राचीन काळांपासून अगदी धूमराज असेल, राजा विक्रमादित्य असेल किंवा राजा भोज असेल, संतला पावर असेल, उदयादित्य असेल, बल्लूराय बिंजरावत असेल, शहीद मनीसिंग असेल, त्यांच्या कुटुंबांनी दिलेल्या 62 अशा पद्धतीच्या भोगलाच्या विरोधातल्या शहादती जर असेल आणि जगाच्या पाठीवर सर्वाधिक मोठा व्यापार करून या देशाला श्रीमंतीच्या स्वर्णिम इतिहासाच्या सर्वोच्च पातळीवर नेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती आणि बजारा आणि या लभान आणि या घिसाडी आणि या सगळ्या जमातीचा त्याच्यामध्ये जर वाटा असेल, या सर्व जंगली सगळ्या प्राण्यांना त्यांना प्रामुख्यानं आपल्या याच्यामध्ये आणून त्यांना व्यापारामध्ये त्याचा वापर जर त्यांनी करून ह्या देशाचा जो स्वर्णिम इतिहास त्यांनी जर घडविला असेल
तर या स्वर्णिम इतिहासाचं आम्हाला खऱ्या अर्थानं परत स्वप्न जर आम्हाला पाहायचं असेल तर आम्हाला मुळातून या विमुक्त जाती भटक्या जमातीचं स्वतंत्र त्यांना दर्जा प्रदान करून त्यांचा जो काही हरवलेला जो इतिहास आहे तो इतिहास आम्हाला काय करावा लागेल, प्राप्त करावा लागेल. मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो की गौतम बुद्धाच्या काळामध्ये जो अनाथ पिंडक होता, जो सर्वात श्रीमंत व्यक्ती जो होता, तो अनाथ पिंडक हा सार्थवाक होता आणि तो सार्थवाक बंजारा होता. एवढंच नाही तर त्यांनी श्रावस्तीसारखं ती नगरी उभी करण्यामध्ये 80 कोटीचं दान गौतम बुद्धाला त्या काळामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तपस्वी आणि भिल्लकनी जगातला सगळ्यात मोठा यंगूंचा पायगोडा म्हणजे बुद्धाच्या 80चा विचार त्यांनी जगाच्या पाठीवर नेला आणि जगातल्या प्रमुख 8 देशांची व्यापाऱ्यांची मदत घेऊन त्याने आपलाही व्यापारातला सगळा पैसा त्यांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी लावून 80चं प्रतीक असणारा यंगूंचा जगातला सगळ्यात मोठा स्वर्णिम यंगूंचा पायगोडा जर कोणी बांधला असेल तर तो तपस्वी आणि भिल्लुकनी बांधलेला आहे. आणि ते बंजारा होते, ते व्यापारी होते, ते सार्थवाक होते. हा इतिहास जर असा स्वर्णिम इतिहास जर असेल तर ब्रिटिशाच्या एक नाही तर जगातल्या चीनी असेल, फ्रेंच असेल, डच असेल, पोर्तुगीज असेल, शक असेल, हून असेल, बरं का, मोगल असेल आणि अलीकडच्या काळामध्ये पोर्तुगीज असेल, वास्को द गामा, आणि त्याच्या काळाकडे ब्रिटिश असेल. आणि शिखी पंथामध्ये देखील 10 गुरूंना तन्मन धन आणि बलिदानांनी आपलं सर्व शिखी इतिहास त्यांनी जर स्वर्णिम केला असेल, असा भटका समाज, असा लदेनी करणारा समाज, असा बंजारा समाज, असा ओडर समाज, असा घिसाडी समाज, असा फासेपारधी समाज हा देशाचा खऱ्या अर्थानं देशभक्त होता, लढवय होता. अशा देशभक्त समाजांना एका आर्थिक साम्राज्यवादाच्या गुलामगिरीमध्ये आम्ही जर बंदिस्त केला असेल आणि तो बंदिस्त केल्याचा दिवस खऱ्या अर्थानं जर आज आम्हाला या ठिकाणी जर आम्हाला मानायचा असेल, तो जर आम्हाला स्पष्ट करायचा असेल तर खऱ्या अर्थानं ह्या विमुक्त जाती भटक्या जमातींना जोपर्यंत आम्ही सर्वांगीण पातळीवर प्रतिनिधित्व देणार नाही तोपर्यंत या देशाला महासत्तेचं स्वप्न या ठिकाणी आपल्याला काय करता येणार नाही, पाहता येणार नाही. जर आम्हाला या देशाच्या विमुक्त जाती भटक्या जमातीच्या असणाऱ्या ज्या काही 1500 जाती आहेत, या 1500 जातीच्या संदर्भात तर आम्हाला विचार करावाच लागेल. परंतु ज्या मूळ क्रिमिनल ट्राईब्स ॲक्टमध्ये असणाऱ्या ज्या काही विमुक्त जाती आहेत, या 198 जातीचा अगोदर स्वतंत्र प्रश्न सोडवून ज्या यादीमध्ये, संविधानाच्या यादीमध्ये, सूचीमध्ये प्रामुख्यानं ज्या मिस्ड झालेल्या, ज्या स्टार्ट कमिशनमध्ये आलेल्या आहेत, गुन्हेगार जमात कायद्यामध्ये ज्या जमाती आलेल्या आहेत, गियर्सननी त्यांनी जे 22 व्हॉल्यूम काढलेले आहेत, त्यांनी ज्या लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया त्यांनी जो त्या काळामध्ये 1897मध्ये जो केलेला आहे, त्या लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियामध्ये ज्या जमाती आलेल्या आहेत, त्या लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया ज्या क्रिमिनल जमातीमध्ये त्यांना टाकलेलं होतं, त्या क्रिमिनल जमातीला देखील संवैधानिक चौकटीमध्ये आम्ही अगोदर त्यांच्या न्यायी हक्काच्या मागण्याची आम्ही पूर्तता केली पाहिजे. नाही तर आयोग पे आयोग, तारीख पे तारीख, समिती पे समिती असं करून आम्हाला चालणार नाही. त्यामुळं नुसतं आयोग समित्या करून चालणार नाही, केवळ संवैधानिक चौकटीमध्ये आम्हाला यांना सवलती देऊन चालणार नाही. तर अंदाजपत्रकीत तरतूद करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल आणि सर्वांगीण राजकीय पातळीवर त्यांना लोकसभेमध्ये असतील, राज्यसभेमध्ये असतील, विधानसभेमध्ये असतील, विधान परिषदेमध्ये असतील, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जोपर्यंत त्यांना आम्ही प्रतिनिधित्व देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं भारताचा स्वर्णिम इतिहास हा परत येणार नाही. आणि ऑलिम्पिकमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला जगाला जर मागे टाकायचं असेल तर दोरीवर कसरत करणारा समाज, भाला चालवणारा समाज, जंगलामध्ये हरण, ससे आणि याच्याही मागे पळून त्याच्यासोबत रण करणारा हा समाज, ह्या समाजामध्ये गुणवत्तेची खाण या ठिकाणी लपलेली आहे. त्यामुळं या गुणवत्तेला खऱ्या अर्थानं संधी, प्रतिनिधित्व देऊन जोपर्यंत आम्ही यांना संधी देणार नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थानं विमुक्त दिन साजरा करण्याचं समाधान आम्हाला काय करता येणार नाही, आम्हाला साजरा या ठिकाणी काय करता येणार नाही, करता येणार नाही. आणि म्हणून
वेगवेगळ्या दुर्गाबाई देशमुख असतील किंवा इतर सर्वांना खऱ्या अर्थानं आम्हाला हे करायचं असेल, संधी द्यायची असेल तर विमुक्त जाती भटक्या जमातीचा विमुक्ती दिन खऱ्या अर्थानं जर आम्हाला साजरा करायचा असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेलं तत्त्व जर आम्हाला अंमलात आणायचं असेल आणि उद्देशिकेची पूर्तता जर आम्हाला या ठिकाणी करायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल, त्या दृष्टिकोनातून आम्हाला काय करावं लागेल, आम्हाला पुढे जावं लागेल. आणि म्हणून जाता जाता एक शायरांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, ते कोटेशन या ठिकाणी उद्धृत करून मी या ठिकाणी मी आज प्रामुख्याने व्याख्यानाला या ठिकाणी पूर्णविराम देणार आहे. की एका शायरानं सांगितलेलं आहे विमुक्त जाती भटक्या जमातीविषयी की कौम मेरी मरती रही, कौम मेरी मरती रही मुल्क के दुश्मनों से लड़ लड़ कर, कौम मेरी मरती रही मुल्क के दुश्मनों से लड़ लड़ कर, इधर चापलूस अमीर बन गए, इधर चापलूस अमीर बन गए, देशभक्त विमुक्त बन गए, इधर चापलूस अमीर बन गए, देशभक्त विमुक्त बन गए, खाना बदोश और गद्दारे वतन यहाँ के वजीर बन गए, खाना बदोश और गद्दार वतन यहाँ के देखो वजीर बन गए, कौम मेरी मरती रही मुल्क के गद्दारों से लड़ लड़ कर, इधर चापलूस अमीर बन गए, देशभक्त विमुक्त बन गए, खाना बदोश और गद्दारे वतन यहाँ देखो वजीर बन गए. धन्यवाद. आज मला या ठिकाणी आपण विमुक्त दिनानिमित्त स्वतंत्र व्याख्यान देण्यासाठी मला या ठिकाणी पाचारण केलात आणि मागच्याही वेळेस बहुउद्देशीय संस्था असेल, आधार फाउंडेशन असेल, आपण असेल, वारंवार मला व्याख्यानासाठी या ठिकाणी निमंत्रित केलात आणि 14-14, 15-15 हजार लोकांनी माझ्या व्याख्यानाला भरभरून प्रतिसाद दिला. हे प्रेम केलं म्हणून या प्रेमामध्येच मी या ठिकाणी राहू इच्छितो. आणि स्वतंत्र आज आधार फाउंडेशनचं देखील 6 ते 7 एक वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपली उपस्थिती देखील याचा दुसरा भाग मी 6 ते 7 आज सायंकाळी मांडणार आहे. मला बोलवलं त्याबद्दल मी आपलं धन्यवाद व्यक्त करून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय वसंत, जय शिवालाल.